तर तुम्हाला ही मस्त झणझणीत आणि रेस्टॉरंटसारखी शेवभाजी घरच्या घरी बनवायची आहे का? तर शेवभाजी बनवण्यासाठी या इथे मी 2 मोठे कांदे उभे असे कट करून घेतलेले आहेत. कांद्यासोबत 10 ते 12 लसूण पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि 2 पिकलेले टोमॅटो छान मऊसर असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नस छान भाजून झाले की मिक्सरमधून आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम केलं. तेलामध्ये लवंग, जिरे, तमालपत्री आणि आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ना, ती पेस्ट तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. आपली पेस्ट छान अशी भाजली की यामध्ये आपण काही पावडर मसाले घालूयात. तर घरगुती लाल तिखट, थोडासा किचन किंग मसाला आणि थोडीशी जिरेपूड मी यामध्ये घातलेली आहे. तर सर्व मसाले तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचे आहेत. तर आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी या इथे मी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे. आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी आणि कलर तुम्ही इथे पाहू शकता. चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार आपल्याला यामध्ये शेव ॲड करायची आहे. जर तुम्हाला खूप जास्त पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून भाजी पातळ किंवा घट्ट नक्कीच करू शकता. मस्त गरमागरम अशी आपली शेवभाजी या इथे तयार आहे. तर चपाती पराठ्यासोबत तुम्ही ही शेवभाजी एकदा नक्की ट्राय करून पहा.